बार बार बदलते मौसम, अतिवृष्टि और खराब फसल होने की वजह से पारंपरिक खेती में घाटे की शिकायत अक्सर सुनने को मिलती है। दूसरी ओर बाजार में फसलों के कम दाम भी किसानों के लिए चिंता का विषय बन रहे हैं। लेकिन यदि खेती को आधुनिक तरीके से किया जाए तो इससे आर्थिक समृद्धि हासिल की जा सकती है। इसका एक बेहतरीन उदाहरण बुल्ढाना जिले में देखने को मिल रहा है। देऊलगांव राजा तहसील के शिवनी आरमाड़ गांव के युवा किसान गणेश माटे ने स्नातक तक की पढ़ाई पूरी करने के बाद नौकरी के पीछे भागकर अपना समय और पैसे व्यर्थ करने की बजाय अपने पारिवारिक 10 एकड़ कृषि भूमि में आधुनिक खेती शुरू करने का फैसला किया। उन्होंने पारंपरिक फसलों को छोड़कर बागवानी अपनाई और अपनी मेहनत से इस खेती को आगे बढ़ाया। गणेश माटे ने 3 एकड़ में अनार, 2 एकड़ में अंगूर और शेष 5 एकड़ में खरबूजा और तरबूजा की खेती शुरू की। उनकी इस आधुनिक खेती से उन्हें सालाना करीब 40 लाख रुपए का शुद्ध मुनाफा हो रहा है। ये प्रगतिशील युवा किसान अन्य किसानों को भी फल और सब्जी की खेती अपनाकर आधुनिक कृषि के माध्यम से आत्मनिर्भर बनने की प्रेरणा दे रहा है। माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी उच्च शिक्षित असून सुद्धा नोकरीच्या पाठीमागे न वळता आधुनिक शेतीकडे वळलो, कारण की बाबांचा पारंपरिक व्यवसाय शेती होता, त्याच्यामुळं मी शेतीकडेच वळलो। सध्या तुमच्याकडे किती शेती आहे आणि त्या शेतामध्ये किती कशी लागवड केली? हां, सध्या माझ्याकडे 10 एकर शेती आहे आणि आमच्याकडे 2 एकर द्राक्ष लागलेलं आहे, 3 एकर डाळिंबे आणि 5 एकरामध्ये खरबूज टरबूजाची शेती केली जाते। आम्ही पारंपरिक शेती करत नाही आणि पूर्ण ही बागायती शेती करतो। या सर्व एकूण फळबागेपैकी एकरी किती उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि किती निव्वळ नफा? हे 2 एकर द्राक्ष आहे। 2 एकर द्राक्षामध्ये कमीत कमी समजा 15-1 लाख रुपयाचं उत्पन्न मला अपेक्षित आहे, कारण की यावर्षी द्राक्षाला रेटही खूप चांगले आहेत आणि माझ्याकडे 3 एकर डाळिंब आहे। डाळिंबामधूनही 20-25 लाखाचं उत्पन्न 3 एकरामध्ये अपेक्षित आहे मला। बरं, खरबुजाचा काय यावर्षी भाव आला आणि कशा पद्धतीने? मी सुरुवातीच्या टप्प्यात खरबूज हे 30 रुपये किलोने विकले। आता खरबूजाचे रेट थोडे कमी आहेत, 25 रुपये किलो आहेत, पण तरी खरबूजात एकरी 3 ते 3.5 लाख रुपये राहिले मला। या सर्व एकूण फळबागेपैकी सर्व जमिनीतून वर्षाकाठी तुम्हाला किती निव्वळ नफा उरतो? या सर्व जमिनीतून एका वर्षाला मिनिमम मला 40 लाख रुपये नफा उरतो। म्हणून मी कोणत्याही नोकरी न करता, कोणत्याही नोकरीच्या मागे न लागता माझ्या वडिलाचा जो पारंपरिक व्यवसाय शेती होता त्याच व्यवसायाला अनुसंगून किंवा त्याच व्यवसायाला धरून मी हा व्यवसाय मान्य केला आहे आणि तोच व्यवसाय करत आहे।